आणि प्रांत साहेब डीवायएसपी सुद्धा तहसीलदार सुद्धा सर्व लोक या ठिकाणी आले होते। त्यांना आपल्या मागण्यांबद्दल तसं आधीपासूनच माहित होतं, तरी सुद्धा त्यांनी इथं विनंती केली की आपल्या ऑफिशियली मागण्या काय ते आम्हाला तुम्ही सांगा। जसं मगाशी तुम्हाला सर्वांना सांगितलं की जीआर वाचून दाखवला होता, त्या जीआरवर काही गोष्टी आम्ही हायलाइट केल्या होत्या, मार्क केल्या होत्या, या अटी आम्हाला नकोय। आणि तसाचा तसा जीआर त्याच्यावर आम्ही जे काही मार्किंग केलं होतं, नाही तर त्याच्या खाली जी लाईन मारली होती तसं आम्ही प्रांत साहेबांना आणि ॲडिशनल एसपी साहेबांना दिलेलं आहे। आणि विनंती एवढीच केलेली आहे, या 3 अटी तुम्ही या जीआर मधून काढाव्यात। मंत्री महोदयांना त्या ठिकाणी तुम्ही विनंती करावी, सांगावं। फोनवर कलेक्टर साहेब होते, सकाळी सुद्धा आयजी साहेबांशी माझं बोलणं झालं होतं, कलेक्टर साहेबांशी बोलणं झालं होतं, एसपी साहेबांशी बोलणं झालं होतं। सगळ्यांची इच्छा आहे लवकरात लवकर हे आंदोलन तिथं संपवावं। इथं आलेल्या अधिकारीशी बोलल्यानंतर ते आपल्या मागण्यांबद्दल सकारात्मक आहेत। त्यांची जबाबदारी असते की आपल्या मागण्या या वरच्या प्रशासनाला आणि शासनाला या सांगाव्या लागतात, आणि ते आता तिथं सांगतायत। सांगून मंत्री कुठले असतील नाही तर अजून कुणी असेल तर या बाबतीत काय बोलायला तयार आहेत का आज उद्या, तर तसं तुम्ही सांगावं अशी मी विनंती केलेली आहे। आणि त्यांना हेही सांगितलेलं आहे की उद्यापासून माझी तब्येत थोडीशी नरम व्हायला सुरुवात होईल, मला बोलता येणार नाही, नाहीतर मी बोलू शकणार नाही, लोकांना थांबवता येणार नाही, आणि त्यानंतर मात्र बऱ्याच गोष्टी माझ्या हातात राहू शकणार नाहीत। त्याच्याबरोबर उद्यापासून शेतकरी नेते महाराष्ट्रातले देशातले इथं आपल्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी व शेतकऱ्यांबरोबर उभं राहण्यासाठी येणार आहेत। काही विरोधातले नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षातले असतील, आमच्या पक्षातले असतील, काँग्रेसचे असतील, हे सुद्धा उद्या परवापासून आपल्याला पाठिंबा देण्यासाठी इथे येणार आहेत। सत्तेतले काही लोक येऊ शकतील असं मला वाटतं, त्यांना खरंच शेतकऱ्यांबद्दल कळवळा असेल तर त्यामुळे उद्या परवा नंतर इथं मोठे मोठे लोक तुम्हाला सपोर्ट करण्यासाठी येतील। आणि मग ते आल्यानंतर आणि जर समजा आमच्यातल्या एखाद्या व्यक्तीची तब्येतीला जर काही अडचण आली तर मग लोक आमच्या ताब्यात राहणार नाही, आमचं ऐकणार नाही। त्यामुळे शांततेत हे आंदोलन होत असताना कृपा करून आमच्या मागण्या ज्या रास्त आहेत, ज्या प्रामाणिक आहेत, आणि त्या मागण्या मान्य झाल्यानंतर 38 ते 40 लाख शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतं, एवढं मात्र सरकारपर्यंत तुम्ही पोहोचावं असं त्या ठिकाणी आम्ही सांगितलेलं आहे। बरेच कार्यकर्ते पदाधिकारी इथं आलेले आहेत, तर आम्हाला एवढंच सांगायचंय, त्यांचं मत होतं की उद्यापासूनच आम्ही रस्ता अडवायला सुरुवात करू का, आम्ही हे करायला सुरुवात करू का, असं नसतं। आपल्याला 1-2 दिवस थांबावं लागतं। आम्ही इथं आहोत, इथं या पवित्र भूमीमध्ये शांतता राखणं ही आपल्या सगळ्यांची जबाबदारी, पण कुठल्या तालुक्यात कुठल्या जिल्ह्यात काय होतं याच्यावर मात्र त्या ठिकाणी आपल्याला कंट्रोल करता येणार नाही। त्यामुळे शेतकऱ्याची लढाई शेतकऱ्याला सुद्धा त्याचं लढावी लागेल, आणि आज ती वेळ, आणि आज नाही तर कधीच नाही, एवढंच या ठिकाणी सांगतो। त्यामुळे आता कलेक्टरच्या माध्यमातून हे सर्व प्रशासकीय अधिकारी वरती मंत्री महोदयांशी बोलतील। मंत्री महोदय आज बोलतात का उद्या बोलतात का बोलतच नाही हे आपल्याला बघावं लागेल, पण मला हा विश्वास आहे की आता चर्चा शेतकऱ्यात सुरू झालेली आहे, लोकांपर्यंत हा विषय गेलेला आहे, लोकांना हे कळलेलं आहे की कॅबिनेट मध्ये अशी एक नोट आणली होती ज्याच्यामध्ये अटी टाकल्यामुळे आपल्याला कमी आर्थिक भार पडू शकतो, त्यामुळे या अटी या मुद्दामून टाकल्या गेल्या आहेत, हे आता लोकांपर्यंत जायला लागलेलं आहे। त्याच्या आधीच सरकारने जर सकारात्मक निर्णय घेतला तर शेतकऱ्यांना घेऊन आम्ही सर्वजण, मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री व पणन मंत्री, कृषी मंत्री या सर्वांनाच भेटून त्यांचा सत्कार त्या ठिकाणी आम्ही उद्या नाही तर परवा करू शकतो। विनंती आहे, आम्ही राजकीय भूमिका कुठेही घेत नाही, शेतकऱ्यांच्या वतीने लढत आहोत, तर कृपा करून आमच्या शेतकऱ्यांच्या मागण्या या मान्य करावेत एवढीच विनंती इथे करतो। कोणत्या 3 अटी हायलाइट केल्या? 3 अटी, त्याच 3 अटी ज्याच्यामध्ये 2019 जी कर्जमाफी झाली होती महात्मा फुलेंच्या नावाने, त्या योजनेला तुम्ही जे आत्ताची योजना पुनर्स्टोक अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने जी आणलेली आहे, त्या दोघांना जे लिंक केलेलं आहे ते लिंक तुम्ही करू नका। ते लिंक केल्यामुळे बऱ्याच अडचणी उद्भवत आहेत, कारण का त्या योजनेतून 2019च्या योजनेतून
48 लाख शेतकऱ्यांनी फायदा घेतला होता. मग या योजनेत त्या 48 लाख शेतकऱ्यांवर अन्याय होऊ शकतो आणि होणारच आहे. आणि 50,000ची कर्जमाफी म्हणजे तुम्ही चेष्टा करताय का? 50,000ची कर्जमाफी नको, 50,000ची अट काढा, 2019 ची अट काढा, ओटीएस मधून सुद्धा काढा, कर्जमाफीतून सुद्धा काढा आणि सरसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी तुम्ही करा. आणि शेतकऱ्यांनी पैसे देण्यासाठी बँकेत भरण्यासाठी वाट न बघता डायरेक्ट 2 लाख शेतकऱ्याच्या अकाउंटला तुम्ही द्या आणि राहिलेली रक्कम शेतकऱ्याला जेव्हा वेळ असेल, पैसे असतील तेव्हा ते भरतील, अशी आमची दुसरी मागणी होती. तिसरी, जे रेग्युलर शेतकरी आहेत 25, 26, 27, 27 तर अजून सुरू झाले पण संपलेलं नाही. या अटी टाकायचं कारण काय? तर या 2 वर्षाच्या अटी तुम्ही काढा. 50,000 देत असाल तर चांगली गोष्ट, जर 75,000 दिलं तर सोल्यावरनं पिवळं, अशी सुद्धा मागणी आम्ही तिथे केलेली आहे. चौथी मागणी जी आहे ती आहे 1 रुपयामध्ये विमा आणि त्याच्यामध्ये जे ट्रिगर काढले होते ज्याच्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय झाला होता ते सर्व ट्रिगर परत एकदा आणण्यात येणाव्या असे आमच्या सगळ्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी मागण्या आहेत. ज्या मागण्या तुमच्या समोर वाचून दाखवल्या, याच्यात कुठेही वाढ केलेली नाही, जसं आहे तसं आहे, एकदम प्रामाणिक, साध्या, सोप्या, पण शेतकऱ्यासाठी ते सुद्धा 48 लाख शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या असणाऱ्या या सर्व मागण्या आहेत. दादा, जे अधिकारी आले होते ते अगोदर मंत्र्यांशी चर्चा करून तुम्हाला भेटायला आले होते की आता तुम्हाला भेटून जाऊन मंत्र्यांशी चर्चा करणार? मंत्र्यांची त्यांची चर्चा झाली असावी पण डिटेलमध्ये झाली नव्हती. त्यामुळे इथे येऊन त्यांनी आमच्या मागण्या समजून घेतल्या, शेतकऱ्याच्या मागण्या समजून घेतल्या. आता कलेक्टरच्या माध्यमातून ते वरिष्ठ मंत्र्यांशी बोलतील, अधिकाऱ्यांशी बोलतील. परत आजच सांगतील का उद्या सांगतील हे आम्हाला माहित नाही, पण आपण वाट बघूया. सरकारकडनं काही निरोप येतोय, सरकारला परत एकदा सांगायचंय, कृपा करून आम्ही याच्यात राजकारण करत नाही. आम्हाला इथं अधिकाऱ्यांनी विचारलं की कुठल्या मंत्र्यांशी आपण संवाद साधायला तयार आहोत. आम्ही म्हणले कृषी मंत्री आम्हाला चालू शकतील, पणन मंत्री आम्हाला चालू शकतील, रावळ साहेब आहेत, कृषी मंत्री आमचे दत्ताभाऊ भरणे आहेत, आमचे रेव्हेन्यू मंत्री बावनकुळे साहेब आहेत, सीएम साहेब, याचं कोणालाही तुम्ही अशा चांगल्या व्यक्तीला तिथं सांगा जो कुठे आमच्या या आंदोलनाला नोटंकी म्हणत नाही, या आंदोलनाला स्टंट म्हणत नाही, अशा कुठल्याही मंत्र्याला तुम्ही आमच्याशी चर्चा करण्यासाठी सांगा. दुर्दैव असं या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत त्यांनी या गरीब शेतकऱ्याच्या आंदोलनाला स्टंट, नोटंकी असं बोललेले आहेत. त्यामुळे कृपा करून त्यांना सोडून कुठलाही कॅबिनेट मंत्री आम्हाला चालेल असं या अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी आम्ही सांगितलं.